नमस्कार. दुपारचे 3 वाजत आहेत. मी वर्षा नलवडे देशमुख या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. राज्यासह देशभरात आणि जगभरात काय घडतंय बघूयात महाफास्ट 100 मधून. मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीमध्ये भर उन्हामध्ये शेतात बाज टाकून आमरण उपोषण सुरू. तर उन्हात बसू नका, विखेंची जरांगेंना विनंती. दरम्यान मला उन्हामध्ये चटके बसले तर सरकार लवकर भर उन्हात काम करेल, जरांगेंचं उपोषण सुरूच. अंतरवालीमध्ये 39°C तापमान, उपोषणस्थळी महिलेला भोवळ. जरांगेंचं अंतरवाली सराटीमध्ये भर उन्हात उपोषण. मराठा समाजाच्या 12 मागण्यांसंदर्भात मंत्री विखे पाटील यांनी जरांगे पाटलांना लेखी पत्र दिलं. तर सर्व अभ्यासकांनी 5 वाजेपर्यंत अंतरवालीमध्ये या. अभ्यासकांसोबत चर्चा केल्यानंतर सरकारी आदेश काढण्यासाठी जरांगे पाटील सरकारला होकार कळवणार. भाजप नेते प्रसाद लाड जरांगेंच्या भेटीला अंतरवाली सराटीकडे रवाना. प्रसाद लाड विखे पाटलांसह जरांगेंची भेट घेणार. जरांगेंची भेट घेऊन दोन्ही नेते चर्चा करणार. 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्यांचे तातडीने प्रमाणपत्र द्या. ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं त्यांना व्हॅलिडिटी करून द्या. जरांगेंची विखे पाटलांकडे मागणी. तर वंशावळीवरून सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील, विखे पाटलांची माहिती. सरकारची भूमिका कायमस्वरूपी सकारात्मक आहे. मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेऊ. संविधान आणि न्यायालयाच्या चौकटीमध्ये बसणारे सर्व निर्णय घेणार. अंतरवाली सराटीमध्ये यावेळेस जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. एका समाजाचं काढून दुसऱ्यांना देणार नाही. मराठा समाजाविषयी निर्णय घेताना ओबीसींवरती अन्याय होऊ देणार नाही. जरांगेंच्या उपोषणानंतर ओबीसी समाज आक्रमक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. सरकार मनोज जरांगेंचं समाधान करेल अशी अपेक्षा आहे. 10 महिन्यामध्ये सरकारनं काय केलं याची माहिती सरकार देईल. जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरती जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. ओबीसींचं आरक्षण हिसकावून घेतल्यास उद्यापासून आंदोलन करू. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा थेट इशारा. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरू, बबनराव तायवाडेंचा इशारा. जरांगेंना वेगळं आरक्षण द्या, आमच्या ताटातलं देऊ नका. बोगस ओबीसी आमच्यात आल्यास समाज पेटून उठेल, बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळवून द्या. सरकारनं जरांगेंच्या आंदोलनाची दखल घेऊन तोडगा काढावा. जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरती रासपचे नेते महादेव जानकर यांची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंनी उन्हामध्ये उपोषण करू नये, सरकारने त्यांच्यासोबत चर्चा करावी. चर्चा केल्यानंतरच मार्ग निघेल. मुख्यमंत्री फडणवीस मराठ्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक. जरांगेंच्या आंदोलनावरती नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला खासदार शाहू महाराज यांचा पाठिंबा. शासनानं कोल्हापूर गॅझेटचाही विचार करावा. आतापर्यंत मराठा समाजाची केवळ फसवणूक. शाहू महाराज यांची प्रतिक्रिया. धनगर समाजाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी भेट देत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा. धनगर समाजाच्या नेत्यांनी अंतरवालीमध्ये जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. बारामतीमधील यशवंत संघर्ष सेनेचा जरांगे पाटलांना पाठिंबा जाहीर. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती वडीगोद्री येथील चौकात पोलीस बंदोबस्त तैनात. आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्यानंतर मराठा समाज आक्रमक. समृद्धी महामार्गावरती मराठा समाजाचा रास्ता रोको. समृद्धी महामार्गावरती न्हावा शिवारात मराठा बांधवांनी समृद्धी महामार्ग रोखला. एक मराठा लाख मराठा असं म्हणत मराठा समाज बांधवांनी हिंगोली रिसोड राज्य महामार्ग रोखला. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सेनगाव शहरामध्ये मराठा बांधवांचं राज्य महामार्गावरती आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेमध्ये हलगर्जीपणा केल्याप्रकरणी अधिकाऱ्याला नोटीस. कन्नडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना नोटीस. काल मनोज जरांगेंनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. विधान परिषदेच्या उमेदवारांचं नाव आज जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. आज लिस्ट जाहीर होणार, फडणवीसांचं वक्तव्य. अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे हर्षजीत देशमुख यांनी नामांकन अर्ज भरलेला आहे.
अमरावतीमध्ये भाजपकडून प्रवीण पोटे तर काँग्रेसकडून हर्षजित देशमुख यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे। कोकण विधान परिषद जागेवरून महायुतीमध्ये ट्विस्ट। कोकण विधान परिषदेसाठी जुईली जुईकर यांच्याकडून अपक्ष अर्ज दाखल। कोकणातील जागेसाठी दादांची राष्ट्रवादीही आग्रही। कोकणच्या जागेसाठी गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगावलेही इच्छुक। नाशिकमध्ये भाजपकडून इच्छुक गणेश गीते उमेदवारी अर्ज दाखल करणार। एबी फॉर्म न जोडता अर्ज भरणार। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बिघाडीची शक्यता आहे। सांगलीतून शिवसेना शिंदे पक्षाने महायुतीमध्ये फडकावला बंडाचा झेंडा। शिवसेना शिंदे पक्षाचे नेते तानाजी पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज। जळगाव विधान परिषदेची जागा ही मवियामधून ठाकरेंची शिवसेना लढणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर। शेवटपर्यंत निवडणुकीतून माघार घेणार नसल्याची ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका। ठाणे विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीला जागा जाण्याची शक्यता आहे। पवारांच्या राष्ट्रवादीकडून अभिजित पवार यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे। पक्षाकडून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता। ठाण्यामध्ये रवींद्र फाटक विरुद्ध अभिजित पवार यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता। परभणी हिंगोली विधान परिषदेच्या जागेवर मवियाकडून डॉक्टर विवेक नावंतर यांचं नाव जवळपास निश्चित। परभणी हिंगोली विधान परिषदेची जागा ठाकरेंची सेना लढणार। अधिकृत उमेदवाराचं नाव आज किंवा उद्या जाहीर केलं जाणार। प्राजक्त तनपुरे आज भाजपात पक्षप्रवेश करणार। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। अहिल्यानगर परिषदेची जागा तनपुरेंना दिली जाणार आहे। प्राजक्त तनपुरे यांच्या पक्षप्रवेशावरती शरद पवार यांची नाराजी आहे। काल सुप्रिया सुळेंचीही प्राजक्त तनपुरेंनी भेट घेतली आहे। सूत्रांची माहिती आहे दबावापोटी निर्णय घेत असल्याची तनपुरेंनी भूमिका मांडली होती। सूत्रांची माहिती समोर। प्राजक्त तनपुरेंनी भाजपात पक्षप्रवेश करणं आमच्यासाठी धक्कादायक आहे। प्राजक्त तनपुरेंसोबत माझा काही संपर्क नाही। प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावरती जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। पक्षप्रवेशाच्या आधीच तनपुरेंच्या संपर्कात कार्यालयातील शरद पवार यांच्या पक्षातील राष्ट्रवादीतील नेत्यांचे फोटो गायब आहेत। आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचं मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं। भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तनपुरे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। मंत्र्यांनी पक्षनिधीसाठी योगदान द्यावं पार्थ पवार यांची सूचना। पार्थ पवारांच्या भूमिकेमुळे ज्येष्ठ मंत्री नाराज असल्याची चर्चा। पक्षाची आर्थिक परिस्थिती चिंताजनक असून मंत्र्यांनी उदारपणे पक्षासाठी निधी द्यावा पार्थ पवार यांनी स्पष्ट केल्याचं सूत्रांची माहिती। दादांच्या राष्ट्रवादीमध्ये पार्थ पवार निर्णय घेतात संजय राऊत यांची प्रतिक्रिया। तर पार्थ पवार भुजबळांच्या राज्यसभेबाबत काय निर्णय घेतात ते पाहावं लागेल राऊतांचा टोला। पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 18 जणांचा मृत्यू। आतापर्यंत 10 जण अटकेमध्ये। अटकेतील आरोपींवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। गुन्ह्याचा तपास युद्ध पातळीवरती सुरू। दोषींवर कठोर कारवाई करणार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून स्पष्ट। पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 अधिकाऱ्यांचं निलंबन। निलंबनाच्या कारवाईनंतर एकाच दिवसात 55 ठिकाणी कारवाईमध्ये 4480 लिटर हातभट्टी दारू जप्त तर 55 आरोपींना अटक। पुणे विषारी दारू प्रकरणामध्ये हडपसर पोलीस ठाण्यातील 3 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन तर पिंपरी चिंचवडच्या दापोडी पोलीस ठाण्याच्या पीआयसह 6 जणांवर निलंबनाची कारवाई। विषारी दारू प्रकरणामध्ये 9 पोलिसांचं निलंबन। पुण्यामध्ये शिवसेनेकडून दारूच्या 5 अड्ड्यांची तोडफोड। 48 तासात तब्बल 18 जणांचा विषारी दारूने मृत्यू झाल्यानंतर पुण्यामध्ये नाना भानगिरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेना आक्रमक। आरोपींनी दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्यानं 18 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे। प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 जण अटकेत आहेत। योगेश वानखेडेसह 4 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुण्यातील पर्वती पायथा परिसरामध्ये संगीता तिवारी यांच्या गुलाबो गँगचं आंदोलन। बेकायदा दारू विक्री करणाऱ्या दारू अड्ड्याविरोधात पुण्यामध्ये हल्लाबोल। पुण्यातील सर्वच बेकायदेशीर दारू अड्डे तात्काळ बंद करण्याची संगीता तिवारी यांची मागणी।
पुण्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसचं आंदोलन। काल पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विषारी दारू प्रकरणानंतर युवक काँग्रेसचा आक्रमक। उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरातील एका रुग्णालयासमोर दारूचे रिकामे फुगे पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध दारूचा व्यवसाय सुरू आहे। रुग्णालयासारख्या संवेदनशील परिसरात अवैध हातभट्टीचा व्यवसाय सुरू असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे। सरकारमधील अनेक आमदारांचे दारू आणि मटक्याचे व्यवसाय असणाऱ्या आमदारांची नावे देऊ शकतो। पुण्याच्या विषारी दारू प्रकरणावरून संजय राऊत यांचे आरोप, तर दारू अड्ड्यावाल्याचे पोशिंदे विधिमंडळामध्ये संजय राऊत यांचा आरोप। दारूचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचा काम यावेळेस फडणवीस करत आहेत। पुरावे द्या, पुरावे न देता सकाळी सकाळी उठून बडबड करण्याची काहींना सवयच आहे। सर्वाधिक दारूचे अड्डे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांचे। संजय राऊत यांच्या टीकेला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेतली। नीलम गोऱ्हेंनी पीडित कुटुंबियांचं सांत्वन देखील केलेलं आहे। पुण्यातील विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचं प्रकरण। राज्य उत्पादन शुल्क विभागानं विक्रीपूर्वीचा 555 लिटर विषारी दारू साठा जप्त केला। 555 लिटर विषारी दारू जप्त। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला। पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर कोल्हापूर पोलिसांना यावेळेस जाग आलेली आहे। कोल्हापूरच्या कणेरीवाडीतील अवैध हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त। गोकुळ शिरगाव पोलिसांची मोठी कारवाई। गावठी हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचा पोलीस अधीक्षकांच्या सूचना। मुंबईमध्ये सीएनजी 2 रुपयांनी महागला। 15 दिवसात दुसऱ्यांदा दरवाढीनंतर सीएनजीचा दर प्रति किलो 86 रुपयांवर पोहोचला। घरगुती पीएनजी देखील 50 पैशांनी महागलाय। महानगर गॅसचे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू असतील। इंधन संकट टळल्यावरती दर पुन्हा एकदा कमी होतील। पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतात। सीएनजी दरवाढीवरती मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। लासलगावमध्ये सीएनजीच्या दरवाढीनंतरही पंपावर सीएनजी भरण्यासाठी गर्दी। 15 दिवसांमध्ये सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपये 85 पैशांची वाढ। तर लासलगावमध्ये सीएनजीचा दर 69 रुपये 50 पैसे प्रति किलो इतका आहे। पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात सिंधुदुर्गमध्ये काँग्रेसचं आंदोलन। काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं। 8 दिवसांमध्ये दरवाढ मागे घेऊन पेट्रोल डिझेल पुरवठा सुरळीत करा, अन्यथा जिल्हाभर आंदोलन छेडण्याचाही इशारा।